हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग्स. आज खूप दिवसांनंतर मी ब्लॉग करते कारण आमचं शेड्यूल सध्या खूप जास्त पॅक आहे. कारण स्कूलच्या चालू आहेत ॲन्युअल फंक्शन आणि आम्ही स्कूलमध्ये कोरिओग्राफी करतो. सो आम्ही सकाळी 8ला गेलो की संध्याकाळी 10 वाजताच घरी येतो. डायरेक्ट 5-6 वाजेपर्यंत स्कूल संपून जाते, पण मग त्यानंतर आम्ही क्लासला जातो आणि मग क्लासवरून घरी येता येतं आम्हाला 10 वाजून जातात. त्यामुळे आमचं शेड्यूल एकदम फुल पॅक होतं इतक्या दिवस. आज आहे 31 आणि आज पण आम्हाला फ्री डे नाही आहे कारण आज आहे आमच्या एका स्कूलचं ॲन्युअल फंक्शन जी आहे अकोल्याला. आणि आता आम्ही निघतोय. आता वाजलेले आहेत दुपारचे 3, संध्याकाळी 6 वाजता 3 वाजले बाळा. आणि संध्याकाळी 6 वाजता ॲन्युअल फंक्शन आहे. राहुल आणि विकी ऑलरेडी पुढे गेलेला आहे. आता आम्ही बाकी जे उरलेले मेंबर्स आहेत ते आता चाललो आहे. सो भेटूया आपण आता डायरेक्ट अकोल्याला. असं मध्ये मध्ये थोडं काही झालं तर मी दाखवतेच. आणि आजचा दिवस वर्षाचा शेवटचा दिवस आहे, तर बघूया कसा जातो. आमचं तर कामातच चाललं आहे, काही एन्जॉय करायला टाईमच नाही आहे. उद्या बघू, आज तर नाहीच होणार पॉसिबल. सो टू बी कंटिन्यू. बाय. आणि मी इकडूनच आवरून चालली कारण तिकडे आवरायला मे बी जागा मिळेल नाही मिळेल. सो इकडूनच रेडी होऊन चालली. माझा फुल लुक तुम्हाला थोड्या वेळात दाखवते मी. आणि पिऊ पण येते माझ्यासोबत. झाले केस जिजेला सांगितलं का आम्ही गाडीची वाट बघतोय. आले पण पार्थ पण आलाय. अरे हा दिसत नाही. आणि मागून ओम पण आलाय. कपडे नाही घेतले दुसरे? हा तेच म्हटलं. चलो रेडी. गाडीवाल्याला उद्या तिला नाही घेऊन जायचं. माझी दिदी घेऊन चालली. खांद्यावर दिदीच्या मग आली आमची आता. हे पार तिकडे बघ ना, गाडी आली आता आमची. ऑलरेडी पडदे नाही मी बसणार. काय पाठवलंय मेसेज? हो मेसेज काय पाठवलंय? निघालो आता आम्ही. इट्स अ फ्युअल टँक. आता आम्हाला लागेल 1-1.5 तास लागेल पोहोचायला. 1.5 तासात पोहोचून जाऊ आम्ही. गोरा दिसतंय फार. पण दिसतं का माझं ब्राईटनेस वाला दिसत. चलो बाय. इकडून बघते, तिकडं बघ त्या साईडला. हा इथं काढले वाटतं त्यांनी फोटो. व्ह्यू मस्त आहे. कुठे कोणता मोर बघतोय तू असा? आता आम्ही पोहोचू अजून अर्धा तासात. अर्धा तासात नाही, 15-20 मिनिटात पोहोचू. हा ना, आता थोडा टचअप करावा लागेल. काळा झालाय फेस. 1 तासात आलो ना. 1-3 तास पुढे मस्जिदच्या ते वाईट दिसलं का मध्ये? हा 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 दिसलं दिसलं. मस्जिद ते पूर्ण पाण्यात आहे का? जायचं कसं? ते आता जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत 390 रुपयांनी फाईन करायचं. शाळा शाळा ठीक आहे बाई. नाही परवडलं नाही.
190 मला नाही पाच आम्ही डायरेक्ट 8 किलो चारशे नव्हते हा 600. त्याने मिळून दिले का याने जास्त आहे जरा मुलं छत्रपती शिवाजी महाराज की
हास्य जत्रा फेम गाईज आता गॅदरिंग संपली आता आम्ही कॉस्ट्युम्स वगैरे पॅक करून जाणार आहे न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी. आता आम्ही चाललेलो आहे न्यू इयरच्या सेलिब्रेशन साठी. चालले पण आम्ही जाऊ का नको आमचं झालं असं आता राहुल बोलतो पेमेंट घेऊनच नाही का म्हणून. तुम्ही येत नाही. आम्ही येतोय का नाही आम्ही पेमेंट आणलं बोलतो आम्ही पर्सनल पार्टी करतो. येत नाही का तुम्ही? नाही येते का तुम्ही? नाही येते कॅन्सल दे इकडे दे. पेमेंट दे मला मी येतो उद्या नाही का कसं वाटतं पैसा कॉस्ट्युम भरताय आता चालले आमचे कॉस्ट्युम. येताना किती छान होतं, जाताना बघा किती खतरनाक अंधार आहे. आता आम्ही निघालोय. आता वाजले किती वाजले रे? 9:30 9:30 झाले. गॅदरिंग 8 वाजता संपली. आता असं वाजले वाटतंय 9, पण 9:30. 12 वाजले ना. गाव साइड आहे ना. चलो अभी मिलते हैं आगे थोडासा. आता आम्ही थांबलोय जेवण करायला. हो अच्छा ते गेलाय का? बरं ठीक आहे. चलो बॅग ले. तू कॅब घे इथे बसतो. तुझ्यासाठी कनेक्ट केलं टेबल बस थंडी इतकी गंदी वाजते. म्हणजे जाताना कसं गेलतो ना, येताना कसं येतो. दादांना एकदम मावळी बघून गेलो. दादा एकदम आता येताना हाल झाले थंडीमुळे. आणि अजून एक तासात नवीन वर्षात आपण मग तुला एंट्री करणार पाय ना आहोत. किती फुल आलेले. भेटूया आपण जेवण आल्यानंतर. बाय. काहीच आमचं जेवण झालंय. आता हे जेवणार आहे. आम्ही जेवलो आहे ना विऊ. आपण जेवलो ना. काय खाल्लं? पनीरची भाजी होती, राईस होता. आम्ही दोघी आता बाकीचे जेवणार आहे. लुक ॲट. एकच टक्का चार्जिंग लावून माझी. ठंडी तो बज रही है. हाँ बोल ना. चार्जिंग लक्षात राहू बरं का. काय देशील तुम्हाला? हा काय देशील मी लक्षात दिलं. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाचा हॅबिट्स हॅपी न्यू इयर. राहुल 12 वाजले का? 12 वाजले ना. कुठे गेला? बट्टा कुठे गेला? दिसत नाही आदर आहे ना ते अरे राहुल कुठे गेला? हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. येऊ का? जाय ना. हॅपी न्यू इयर एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर भाऊ तो रेस नाही नाही नको. नवीन वर्षात तू नको असं आम्हाला आव्हान करू. तू गाडी चालू शकतो. नको नाही चालू शकतो. नाही नको. चालवणार नाही. ती गाडी रे पाण्याचं जगलं ना. ते नाही दादाकडे घेऊन टाक ना तू बाजूला.
नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आज आणि आम्ही तीन तोंड परत तुम्हाला 2025 मध्ये दिसणार आहे. आम्ही असेच नेहमी सोबत राहू. तुम्ही टेस्ट करा. राईस इकडे पण आहे, इकडे थोडासा तेवढा. व्हेजला काय मागवलं? शेव भाजी सांगितलं. टेस्ट करून बघा. जाय ना तू जायचं तिकडून जाय तिथं बस. व्हेजवाले कोणाला व्हेज काय? पण 2025 करून घ्यायचं नाव. 2015 केलं ना, 2025 करून घ्या. 2015 बिल झाले आमचं. मी त्यांना म्हटलं 2025 करून टाका नवीन वर्षाचं. थोडस फ्री बोनस. मग काय विषय नाही. तिला पण ट्रेनिंग दिली काय? मग हा भाई, माझ्या नंतर तीच आहे ब्लॉगर. बरं आहे भाई. काय म्हणतो म्हणते काय? नथिंग, जस्ट शेवभाजी खूप चांगली होती. काय विषय नाही. बाकी मला नाही माहिती. किती झाले? 2015. म्हणून मी कुठं पण गेलो ना शेवभाजीच ऑर्डर करतो. नाही, ही गोष्ट रॉंग आहे. हा कुठं पण गेला ना पनीरची भाजी खातो. माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगते मी. आम्ही जेव्हा पण 2-3 वेळा बाहेर जेवायला गेलोय तेव्हा तो नेहमी ना पनीरची भाजी खातो. आज फर्स्ट टाइम आहे त्याने पनीर नाही खाल्लंय, शेव भाजी खातो. काय होते एवढं तू मला पहिले विश्वास घेऊन गेली. शेंगदाण्याचा कूट. पनीर नंतर एकच ऑप्शन आहे. शेंगदाण्याचा कूट. चला गाईज उठा आता. नवीन वर्षाची पार्टी, 31st पार्टी झाली आमची. आता नवीन वर्षाची उद्या पार्टी पार देणार काल आहे. आज काढलेले व्हिडिओ टाकून लोकांना कळलं की आपण तिकडे म्हणजे लोक फोन नाही करणार का? स्वस्तात मस्त विषय. हे भाई पार्टी दे असं म्हणायचं. काय नाही रे भाई, बाय स्टेटस बाय भाई पुढे मी 2025 हे बंद हे चालू. स्टेटस ठेवलं होतं ते का? स्टेटस ठेवला ना त्यांनी स्टोरी. मला विषय नाही. तुझं बघून ठेवला का विक्याने? तर विक्याला काय कळतं हृदय आणि डोकं? बघून ठेवतो आता. हे वाटतं मी ठेवलं बरं का. तेव्हा आता काय बोलतो? एकदम शांततेने आलेला आहे. विक्या इकडे. अमिताभ बच्चन लाईट. तू स्टेटस ठेवला होता कोणता? हृदयबंद आणि डोकं चालू. 2005. अच्छा 2005 मग केलं का चालू तुझं डोकं? डोकं चालू केलं. इंजिन स्टार्ट होत आहे. दिसते वाटत तुझ्या डोळ्यात डोकं चालू झालं. लोक आहे का? बंद होतं. तुला भाऊ त्याचं डोकं तिकडे शार्प सुटतोय त्याचा. आपली